तुम्ही ब्रह्मकमळ बघितलं आहे का? ब्रह्मकमळ हे एक अद्भुत फूल आहे. ब्रह्मकमळ हे आजकाल त्याच्याविषयी सगळ्यांना माहितीच आहे शक्यतो. अ, हे फूल आहे ना, हे हिमालयाच्या रांगेमध्ये उमलतं खरं तर. आणि या फुलाला प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळी नावं आहेत. ब्रह्मकमळाचं महत्त्व सांगितलं तेवढं कमीच आहे. ब्रह्मकमळ आहे ना, हे ज्याच्या दारी ब्रह्मकमळ असतं तो अति भाग्यवान समजला जातो. काही काहीच्या ठिकाणी ब्रह्मकमळाचं झाड लावलं जातं पण त्याला फुलंच येत नाही. काही काहीच्या घरासमोर ब्रह्मकमळ लावलं जातं पण त्याला एकदम 1 वर्षामध्ये फूल येतं. असं हे ब्रह्मकमळ आहे. एकदम पांढऱ्या शुभ्र दुधाच्या रंगासारखं हे ब्रह्मकमळ आहे. याचं तुम्हाला ऐतिहासिक, वास्तुशास्त्रानुसार, आयुर्वेदिकनुसार, आध्यात्मिक, पौराणिक असे खूप याचे माहिती आहे याच्यामध्ये. आणि याला सगळ्या याच्यामध्ये याला महत्त्व आहे. पौराणिक महत्त्व सांगितलं तर तुम्हाला सांगू, महादेवाने जेव्हा गणपतीची मुंडी कापली तेव्हा याच फुलाचा उपयोग करून ते मुंडकी बसवली. तसेच हे ब्रह्मकमळ आहे ना, हे पार्वतीच्या सांगण्यावरून तयार केलेलं आहे. ब्रह्मकमळ आहे हे विष्णूच्या नाभीतून निर्माण झालेलं आहे. ब्रह्म म्हणून याला ब्रह्मकमळ म्हणतात. आणि हे खरेदी केलं जात नाही. हे कोणीतरी उपहारात आपल्याला दिलं पाहिजे किंवा भेटवस्तू दिली पाहिजे. असं आहे हे ब्रह्मकमळाचं महत्त्व. आयुर्वेदिक म्हटलं म्हणजे कॅन्सरवर सुद्धा याचा उपयोग होतो. हे फुलं जर वाढून याची पावडर जर दिली ना तर कॅन्सर रोगसुद्धा बरा होतो. आणि हे फूल आहे ना, या तापावर सुद्धा या फुलाचा अर्क दिला जातो. जखम झालेली असली तर या झाडाच्या पानांचा रस लावला जातो म्हणजे जखम पटकन बरी होते. हे फूल तसं ज्याच्या जसं जसं उमलतं तसं आपण बघितलं ना तर हे आपलं भाग्योदय तसा तसा उमलतो, फुलतो असं प्रचलित आहे. हे फूल आहे हे रात्रीच उमलतं. आणि हे फुलाचं झाड लावताना पूर्व किंवा दक्षिण यांच्या मध्यभागी लावायचं. म्हणजे ही कोणती दिशा येते तर ती आग्नेय दिशा तर तुम्हाला माहितीच आहे, आपली प्रगतीची दिशा आहे. जसजसं हे फूल फुलतं तसतशी आपली प्रगती होते. आणि हे फूल फुलताना याच्यामध्ये महादेवाची प्रतिकृती दिसते. त्रिशूलची प्रतिकृती दिसते. असं हे फूल आहे. ह्या फुलाची उमलल्यानंतर व्यवस्थित पूजा केली जाते. हळद, कुंकू, दिवा, अक्षदा घेऊन नैवेद्य दाखवून षोडोपचार पूजा केली जाते. नंतरच हे फूल तोडलं जातं. आणि हे फूल शक्यतो महादेवाला वाहिलं जातं. महादेवाला अत्यंत प्रिय असं हे फूल आहे. विष्णूला सुद्धा हे फूल प्रिय आहे. असं हे फूल आहे. एकदम अद्भुत याची किमया आहे या फुलाची. ह्या फूल ज्याच्या दारी असताना त्याच्या घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होतात आणि सकारात्मकता निर्माण होते. निगेटिव्हिटी घरातली पूर्ण बदलून निघून जाते असा समज आहे. हे फूल ज्या देवाला वाहिलं जातं. तोडल्यानंतर सर्वात आधी देवाला वाहिलं जातं असं हे फूल आहे. हे फूल एकच येत नाही तर हे फूल जवळजवळ 3-4च्या पटीमध्ये येतं. आणि हे फूल जवळजवळ जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त हे फुलं येतात झाडाला. असं हे अद्भुत ब्रह्मकमळाचं फूल आहे. अनंत फायदे आहे या ब्रह्मकमळाच्या फुलाचे. आणि अनंत दोषसुद्धा याचे नष्ट होतात. भाग्यशाली जो भाग्यशाली असतो ना त्याच्याच दारी हे ब्रह्मकमळाचे फुलं लवकरात लवकर येतात. आणि हे पाहणेसुद्धा खूप भाग्यशाली समजलं जातं. याचे पौराणिक सुद्धा पाहिलं आपण आणि वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा आहे तर हे फूल रात्रीच उमललं जातं. असे हे अनंत फायद्याचं हे फूल आहे. हे फूल तुम्हाला बाजारात कुठेच विकत मिळणार नाही. हे फूल आपल्याला जर कोणी उपहार म्हणून दिलं ना तरच मिळतं हे फूल, किंवा आपल्या स्वतःच्या दारी आलं तर. असं खरेदी करता येत नाही. फूल खरेदी केलं तर त्याची किंमत कमी होते आणि त्याच्यापासून आपल्याला जो काय फायदा होतो तो फायदा होत नाही. असं हे ब्रह्मकमळ आहे. ब्रह्मकमळाचे अनंत फायदे आहे. जेवढे सांगितले तेवढे कमीच आहे.
हे ठराविक नक्षत्रावर सुद्धा उगवलं जातं असा समज आहे. असं हे ब्रह्मकमळ. तुम्हालाही माहिती आवडल्यास